बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर बोरगाव जवळील ब्रिजवर पावसाचे पाणी साठल्याने त्यामध्ये कार जाऊन कारवरील नियंत्रण सुटल्याने कार गाडी डिवायडरला धडकून रस्त्यावर जागेवरच 3 वेळा फिरून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या अपघातात कोणीही जखमी झालं नाही। हा अपघात दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडला। कवठेमहांकाळ शहरातील सराफ व्यवसाय योगेश भूपाल जंगम हे सांगलीवरून कवठेमहांकाळकडे दुपारच्या सुमारास येत असताना बोरगाव टोलनाका ओलांडून पुढे बोरगाव ब्रिजवर कार आल्यानंतर बोरगाव ब्रिजवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं होतं। कार भरधाव वेगाने जात असताना ब्रिजवरील पाण्यामध्ये अचानक कार गेल्यानंतर कार समोरील काचेवर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने गाडीचे चालक योगेश जंगम यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार गाडी उजव्या बाजूला असलेल्या डिवायडरवर जाऊन धडकली। डिवायडरला कार धडकून मुख्य रस्त्यावर कारने 3 ते 4 वेळा जागेवरच फिरली। या अपघातात कारचे टायर तुटून बाजूला पडलेलं होतं, त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। योगेश जंगम यांच्यासोबत अभिनव वसंत जंगम, यश योगेश जंगम व अन्य 1 जण कार गाडीत होते। अपघात गंभीर घडला, परंतु कोणालाही इजा झाली नाही।